श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. गुरुवारच्या दिवशी फक्त एवढंच करा, रात्रंदिवस तुमची प्रगती होत जाईल. तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कधीच कमतरता भासणार नाही. तर काय करायचं आहे त्याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. माता लक्ष्मीला देवीला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पूजा आणि उपवास करतात. सकाळ संध्याकाळ दिवा लावण्यापासून अन्नदानही करतात, जेणेकरून देवीचा आशीर्वाद तुमच्यावर राहतील आणि त्यांना आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या समस्या येणार नाही. तसेच आपण सर्वजण ही देवीची आराधना आणि पूजा केल्यानं ती आपल्यावर प्रसन्न होते. तुम्ही पूजा करत असता देवी तुमच्या घरात वास करते. मग ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जेव्हा तुम्ही घरात राहता तेव्हा तुम्हाला नक्कीच जाणवतं. काही वेळा तुम्ही तिला पाहण्यास सक्षम देखील असाल. अनेक वेळा असं घडतं की देवी तुमच्या घरात वास करते, पण तुमच्याच काही चुकांमुळे, तुमच्या काही वाईट कर्मामुळे ती परत जाते. कारण त्यावेळी अनेकदा लोक चूक करतात, लक्ष्मीचा आदर करत नाही की असे अनेक लोक आहेत त्यांच्या घरी लक्ष्मी देवी राहते. त्यांच्या घरी कशाचीच कमी नसते, धन दौलत जमीन जुमला, पण त्यांना त्याची जाणीव होत नसेल आणि ते स्वतः तिचा अपमान करून तिला परत पाठवतात. असो तर बघा, गुरुवारच्या दिवशी कोणते उपाय केल्यानं माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि ती अखंड आपल्या घरी वास करते. तर गुरुवार हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा अत्यंत प्रिय दिवस आहे. लक्ष्मीची पूजा केल्यानं सुख समृद्धी प्राप्त होते आणि सर्व प्रकारचे अडथळे जे आहेत ते देखील हळूहळू दूर होतात. ज्योतिषशास्त्रामध्ये लक्ष्मी देवीला सहज प्रसन्न करण्यासाठी काही उपाय सांगण्यात आलेले आहे. हे उपाय केल्यानं लक्ष्मी माता ती घरी नांदते आणि यासाठी तुम्हाला काही सोपे उपाय करावे लागतील. तर गुरुवारच्या दिवशी काय करायचं आहे बघा. गुरुवारच्या दिवशी अगदी मनोभावे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी. त्यासाठी बुधवारीच पूर्ण घर स्वच्छ करून हळद, खडे मीठ, थोडंसं गोमूत्र टाकून फरशी पुसून घ्यावी. गुरुवारच्या दिवशी मात्र फरशी पुसू नये, फक्त झाडू मारावा. गुरुवारच्या दिवशी फरशी पुसण्याला सक्त मनाई केली आहे आणि जर काही कारणास्तव फरशी पुसावी लागली तर त्याच्यामध्ये मीठ अजिबात घालू नये. लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी सर्वात प्रथम लक्ष्मीची पूजा करावी आणि त्यानंतर लक्ष्मी स्तोत्र, श्री सूक्त किंवा कनकधारा स्तोत्राचं पठण करावं. बघा, धनसंचय करण्यासाठी लक्ष्मीच्या या चमत्कारिक पठणामुळे चांगले लाभ मिळतात. पैशाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी हा सर्वात शक्तिशाली असा उपाय मानला जातो. कनकधारा स्तोत्र आहे, श्री महालक्ष्मी अष्टकम आहे, तुम्ही श्री सूक्तम याचा पाठ करू शकता. यासोबतच लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात समृद्धी प्राप्त होते असं म्हटलं जातं. तसेच गुरुवारच्या दिवशी केस कापू नये, त्याचप्रमाणे केस धुवू नये. बघा, कोणाला कटू वचनानं दुखू नये. काहीतरी आपण बोललं आणि आपल्या बोलण्यानं एखाद्याचं मन दुखावेल असा अपशब्द बोलू नये. घरातील लक्ष्मी रूपी स्त्रीचा अपमान करू नका. गुरुवारी ब्रह्ममुहूर्तावर उठून नित्य कार्य आटपून घ्यायचे आहे. घर स्वच्छ करावं. उंबरठ्याला हळदीचं लेपन करून श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी. तसेच बघा, गुरुवारच्या दिवशी धनप्राप्तीसाठी रोज देवी लक्ष्मीची पूजा कराल त्यावेळी लक्ष्मीला एक अखंड लवंग अर्पण करा. त्यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते. तसेच देवघरातील श्रीयंत्र असेल किंवा देवीचा टाक असेल, तेही नसेल तर देवीचा फोटो असेल तर त्याला दर पौर्णिमेला किंवा मंगळवारी तसेच शुक्रवारी तुम्ही कुंकुमार्चन सेवा आवर्जून करा. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. त्यातल्या त्यात दर पौर्णिमेला हा उपाय केल्याने धनलाभ होतो. जी स्त्री नियमितपणे गोग्रास गाईस घास बाजूला काढून ठेवते
त्या घरात कधीही, त्याचबरोबर गायीची पूजा करते, तिच्यावर लक्ष्मीची कृपा कायम राहते, त्या घरात कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही. प्रत्येक अमावस्येला संपूर्ण घर स्वच्छ करावं आणि आंघोळ वगैरे केल्यानंतर घरातील देवघरात धूप अगरबत्ती लावावी. हा उपाय केल्यानं घरात बरकत येते. त्याचबरोबर ज्या काही समस्या, आर्थिक समस्या आहेत त्या देखील याने दूर होत असतात. सुख समृद्धीसाठी गुरुवारी लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये कमळ किंवा गुलाबाचे फूल अर्पण करा. याने माता लक्ष्मी प्रसन्न करण्यास हा देखील अत्यंत साधा आणि सर्वात सोपा उपाय आहे. दर अमावस्येच्या रात्री घराच्या ईशान्येला गाईच्या तुपाचा दिवा लावावा. तसेच कापसाच्या वातीऐवजी लाल सुती धागा वापरावा. तसेच तुपात थोडेसे कुंकू टाकावं. असा दिवा लावल्याने देखील घरात पैशाची, धनधान्याची आवक वाढते आणि माता लक्ष्मीची कृपा कायम राहते. त्या घरात माता लक्ष्मी ही अखंड राहते. लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लक्ष्मीची पूजा करताना सौभाग्याच्या वस्तू सोबत ठेवाव्यात आणि मग ते विवाहित महिलांना द्याव्यात. असं केल्याने सौभाग्य आणि आरोग्य लाभतं असं म्हटलं जातं. तसेच घरात कधीही आर्थिक आणि अन्नाची कमतरता देखील भासत नाही. असे अगदी साधे सोपे असे काही उपाय करून देखील माता लक्ष्मी प्रसन्न होत असते. त्याचबरोबर 11 कवड्या शुद्ध केशरामध्ये रंगवून पिवळ्या कपड्यात बांधाव्यात आणि पैसे ठेवण्याच्या जागेवर त्या ठेवाव्या, म्हणजेच तिजोरीत ठेवाव्या. त्यामुळे घरात धन येत राहतं. लाख प्रयत्न करूनही जर तुम्ही पैसे गोळा करू शकत नसाल, मेहनती कष्ट तर करायचेच आहे, कष्टाशिवाय बघा फळ मिळत नाही. कष्ट तर करायचे आहे, कष्टासोबत नशीबही साथ मिळावी तर त्यासाठी माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळण्यासाठी तुम्ही गुंजांचे बीज जे आहे ते एका लाल कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीत ठेवलं तरी देखील याने माता लक्ष्मी आकर्षित होते आणि तिथे कधीही पैशाची, धनधान्याची कमतरता भासत नाही. यापैकी तुम्ही कुठलाही उपाय करू शकता. बुधवारी कोणालाही कर्ज देऊ नये. या दिवशी दिलेलं कर्ज लवकर येत नाही. खर्च देण्याप्रमाणे घेण्यासाठी देखील दिवसाची काळजी घ्यावी आणि मंगळवारी कर्ज घेऊ नका, परंतु या दिवशी लोकांकडून घेतलेले पैसे परत केले पाहिजेत. तर तसेच खूप प्रयत्न करूनही पैशाची चणचण संपत नसेल तर घरातील प्रमुख व्यक्तीने रोज पांढऱ्या चंदनाचा टिळा जो आहे तो लावावा आणि घराच्या स्वयंपाकघरात भोजन करावं. म्हणजेच काय तर किचनमध्ये भोजन करावं. यामुळे पैशासाठी नवीन मार्ग तयार होतात. रोज लक्ष्मीचा ओम श्री महालक्ष्मीय नमः, ओम श्री महालक्ष्मीय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. याचा देखील खूप चांगला अनुभव पाहायला मिळेल. दुकानात, ऑफिसमध्ये गायीच्या पुढे उभे राहून बासरी वाजवणाऱ्या मोहक कृष्णाची तस्वीर लावावी. त्यामुळे उधारी लवकर वसूल होईल. नवीन केरसुनी म्हणजे झाडू वापरण्यास काढताना तो शनिवारच्या मुहूर्तावरच वापरण्यास सुरुवात करावी. तसेच पिंपळ वृक्षाला पाणी घालावं. त्यामुळे धनवृद्धी होण्यास नक्कीच मदत होते. त्या पाण्यामध्ये थोडंसं साखर, तूप, दूध घालावं. त्यामुळे केलेले कार्य जे आहे ते लवकर सिद्धीस येतं. ज्या घरामध्ये भगवान शंकरांची पूजा होते, देवता, साधू, गुरांचा सन्मान होतो, त्या अशा घरामध्ये देखील लक्ष्मी ही निरंतर राहते. घरातील स्त्रीने सकाळी तुळशीला पाणी ही उपाशीपोटी जरूर घालावं. तुळशीला पाणी घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुळशीसमोर म्हणावा. तसेच संध्याकाळी तुळशीला जरूर दिवा लावावा. यामुळे लक्ष्मी प्राप्तीचा मार्ग जो आहे तो देखील मोकळा होतो. आर्थिक वृद्धी होण्यासाठी, माता लक्ष्मी आपल्या घरात येण्यासाठी आपण दर शनिवारी धान्य दळून आणावं. म्हणजे जसं की गहू आहे, बाजरी आहे, तांदूळ आहे, जे काही तुम्हाला धान्य आहे ते दळून आणायचं आहे. जर तुम्हाला तुमचे घर, पैसा सर्वांनाच हवा आहे. काही लोकांना कमी श्रमात भरपूर धन प्राप्त होतं, तर काही लोकांना रात्रंदिवस राबूनही अगदी अपुरा पैसा प्राप्त होतो. अशा वेळी वरील जे काही उपायांचं पालन केल्यास तुमच्या परिवारात
घरात लक्ष्मीची निरंतर कृपादृष्टी राहू शकते. यापैकी तुम्ही कुठलाही उपाय करा, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हे अगदी साधे सोपे उपाय आहे. त्याचबरोबर बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे कनकधारा स्तोत्र, श्री महालक्ष्मी अष्टकम किंवा श्री सुक्तम याचा तुम्ही नित्यनेमाने पाठ करा. ज्या घरात कनकधारा स्तोत्र, श्री महालक्ष्मी अष्टकम, श्री सुक्त याचा पाठ होतो त्या घरात माता लक्ष्मीचा वास हा अखंड राहतो. माता लक्ष्मी ही निरंतर राहते. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.